समाज कल्याण विभाग भरती 2024 ची हे ऍड आलेली आहे आणि त्यात जर आपण लक्षात घेतलं तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणपणे ही परीक्षा होण्याचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। यासाठी जर आपण लक्षात घेतलं तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूण जर जागा आपण लक्षात घेतल्या तर त्या 219 आहेत। त्याचा पगार, याला अलाउन्स बघा, पगार व भत्ते किती असणार हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि याच्या पात्रता जर आपण लक्षात घेतल्या तर 10वी ते पदवीधर आणि वय वर्ष या ठिकाणी 18 ते 38 वर्षांपर्यंतचे जे उमेदवार आहेत ते याचा फॉर्म भरू शकतात। मात्र या ठिकाणी आपण आता लक्षात घेणार आहोत की घर बसल्या पास व्हायचं हे जे नियोजन आहे तर हे आपल्याला कसं करायचंय, त्याच्यामुळे माझ्या विद्यार्थी मित्रांनी शेवटपर्यंत अगदी 4 ते 5 मिनिटाचा हा एक व्हिडिओ आहे। यामध्ये माझ्या विद्यार्थी मित्रांनी निश्चितपणे हे लक्षात घ्यायचंय की अगदी तुम्ही घरी बसल्या बसल्या सुद्धा याचा अभ्यास पूर्ण पोस्ट काढेपर्यंत हा कसा करू शकताय, त्याच्यामुळे तुम्ही अत्यंत केअरफुली हा व्हिडिओ पाहायचा आहे। नमस्कार, मी तुमचा मित्र ऋतुराज शिंदे आणि तुम्हाला आता मी काही गोष्टी सांगणार आहे। ऑलरेडी आपण जर लक्षात घेतलं तर या रिलेटेड एक व्हिडिओ आपल्या या एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आदरणीय उत्तम गोरे सरांनी तो टाकलेला आहे। त्याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर एकूण विषय जर आपण या परिपत्रकानुसार जर ते पाहिले तर आपल्याला इंग्रजी, त्यानंतर मराठी सामान्य ज्ञान आहे, त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना व त्याचे कायदे आहेत, त्यानंतर पोषण अभियान, गणित बुद्धिमत्ता आपण यामध्ये आणि संगणक ज्ञान, ओके, हे आपण याच्यामध्ये पाहतो। त्याच्यामध्ये एकूण प्रश्न संख्या ही 100 आणि त्यानंतर गुण हे सुद्धा या ठिकाणी आपण बघितलेले आहेत। तर यानंतर जर आपण महत्त्वाचा विषय लक्षात घेतला तर इथं आता या सगळ्या विषयांची तयारी कशी करायची आहे, मग ही तयारी टीसीएस पॅटर्न नुसार कशी असली पाहिजे हा व्हिडिओ मी तुमच्या पुढे प्रकट करत आहे। तर आता जर आपण लक्षात घेतलं माझ्या विद्यार्थी मित्रांनो तर इथे सगळ्यात पहिल्यांदा जर आपण लक्षात घेतलं तर मराठी आणि इंग्लिश आणि मराठी विषयांचा जर आपण अभ्यास कसा करायचा हे जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मी विद्यार्थी मित्रांना सांगेल की आता बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थी मित्र म्हणजे भरपूर काही साहित्य संग्रह आणतात, त्यांना प्रश्न कसे विचारलेले आहेत याच्याबद्दल मनामध्ये संभ्रम असतो, त्याच्यामुळे बराचसा गोंधळ निर्माण होतो। पण मी माझ्या विद्यार्थी मित्रांना सांगेल की तुम्ही एक गोष्ट करायची आहे की इथे जर आपण या प्रश्नांचं विभाजन पाहिलं, 10 प्रश्न आहेत, टोटल जर मार्क इंटू 2 केले तर असे हे 20 मार्क आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। पण या 10-10चं सुद्धा जर नियोजन केलं तर एकाच पद्धतीने मी तुम्हाला सांगतो साधारणपणे 5 ते 7 प्रश्न आणि 4 ते 5 प्रश्नांचं विभाजन इथे झालेलं आपल्याला पाहायला भेटतं। मग हे 5 ते 6 प्रश्न म्हणजे काय तर दैनंदिन जीवनामध्ये जेवढी इंग्लिश बोलायला, वापरायला, वाचायला, समजायला लागते त्या इंग्लिश वरती आधारित हे 5 ते 7 प्रश्न आणि याच इंग्लिशला आपण म्हणतो वोकॅब, याला आपण काय म्हणतो वोकॅब। आणि उर्वरित जे 4 ते 5 प्रश्न आहेत हे म्हणजे आपलं इन जनरल जे ग्रामर असतं याच्या आधारे विचारलं जाऊ शकतं, लक्षात घ्या। मग या वोकॅब मध्ये काय आहे तर याच्यामध्ये सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत इंग्लिशमध्ये, मग मराठीमध्ये त्याला आपण समानार्थी, विरोधार्थी, इडियम्स, फ्रेजेस आहेत, त्याच्यानंतर वाक्प्रचार आहेत। तर या सगळ्यांनी मिळून एक 5 ते 7 प्रश्न तयार झालेले आणि 4 ते 5 मध्ये मग जे आयोगाचे जेवढं इन जनरल ग्रामर वापरण्यासाठी जेवढं लागतं आपल्याला त्याच्यावरती हे सेम फॉर्मॅट इंग्लिशसाठी आणि मराठीसाठी सुद्धा तो आपण या ठिकाणी पाहू शकतो। त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणता सर हे संदर्भ वाचायचे कुठून काय, तर काळजी करायची नाही, उगाच भ्रमण करायचं नाही। आदरणीय गोरे सरांनी आपलं जे एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनल वरती ऑलरेडी एक 4 ते 5 हजार पानांची एक पीडीएफ टाकलेली आहे आणि ही पीडीएफ कशाच्या संदर्भात आहे तर आयोगाने म्हणजे टीसीएस आयोगाने आतापर्यंतचे जेवढे पेपर झाले त्याच्यामध्ये जेवढं इंग्लिश मराठी रिलेटेड हे संदर्भ टाकले त्या सगळ्यांची एक कलेक्टिव्ह पीडीएफ, एक डेटा हा या ग्रुपवरती ऑलरेडी पडलेला आहे। तो विद्यार्थी मित्रांनी सर्च करायचा आहे आणि तो बघून घ्यायचा आहे। त्याच्या बाहेर तुम्ही काहीच वाचू नका, कारण या 5 ते 7 प्रश्नांपैकी या 4 ते 5 प्रश्नांपैकी मॅक्झिमम साधारणपणे मी आता 100% जर गॅरंटी ही डेटॉल सुद्धा देत नाही, त्याच्यामुळे मी 8 ते 9 प्रश्न दोघांचे सुद्धा तुमचे त्या पीडीएफ मार्फत कव्हर होतील एवढी मी तुम्हाला शाश्वती या ठिकाणी देऊ शकतो, जर तेवढं तुम्हाला परफेक्ट करता आलं तर। त्यानंतर दुसरा जर आपण पार्ट घेतला तो म्हणजे सामान्य ज्ञानाचा, यालाच सामान्य ज्ञानालाच आपण जीके जीएस असं म्हणतो, याला काय म्हणतो जीके जीएस। आता या जीके जीएस चा जर आपण आधार घेतला
तर या जीके जीएस मध्ये या जीके जीएस चे साधारणपणे 20 प्रश्न पडणार आहेत आणि याला जे मार्क आहेत हे 40 मार्कांसाठी तो येणार आहे. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जीएस जीके मध्ये आपल्याला वेगवेगळे विषय असतात, त्याच्यात करंट अफेअर असतात. साधारणपणे 5 ते 7 प्रश्न हे करंट अफेअर्सचे त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आणि मग केव्हाचे, हा एक प्रश्न आहे की नाही, केव्हाचे करंट अफेअर्स, तर साधारणपणे ज्या तारखेला तुमची परीक्षा डिक्लेअर होईल, ज्या तारखेला ते नियोजित, तिथून मागचे साधारणपणे 3 महिन्यांचे तरी किंवा एक्स्ट्रा माहितीसाठी थोडस 4 ते 5 महिन्यांचे करंट अफेअर्स तुम्ही करून ठेवा, असं मी तुम्हाला एक याच्या बाहेर जाऊन बोलतोय. ओके, टीसीएसचा एक पॅटर्न आहे, साधारणपणे तो 3 ते 4 महिन्याचे करंट अफेअर्स विचारतात. पण तरी सुद्धा मी असं सांगेल की तुम्हाला जर इथे पुरेपूर मार्क जर पाहिजे असेल तर अजून 1 महिन्याचे केलेले काही बिघडत नाही, नॉलेज वाया जात नाही. म्हणून 3 ते 5 महिन्यापर्यंतच्या चालू घडामोडी करून ठेवा. राहिल्या गोष्टी बाकीच्या जनरल स्टडीजच्या, तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे असे विषय आपल्याला त्याच्यात पाहायला भेटतात. आता ज्या गोष्टी विज्ञानाच्या आहेत, भारताच्या रिलेटेड आहेत, तर त्या विषयांच्या अंतर्गतल्या गोष्टी तुम्ही लुसेंट नावाचं एक पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्याच्यातून तुम्ही या गोष्टी करू शकता. प्लस आता लुसेंट मध्ये तुम्हाला देशाच्या बाबतीत पाहायला भेटेल, जगाच्या बाबतीत पाहायला भेटेल. पण तुम्ही म्हणता सर आता महाराष्ट्राच्या भूगोलाचं, महाराष्ट्राच्या इतिहासाचं काय, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात फेमस तात्याचा ठोकळा तुम्ही यासाठी वापरू शकता. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या रिलेटेड घडामोडी इथं पाहायला भेटू शकता. प्लस आपल्या चालू घडामोडींचे युट्यूब लाईव्हला लेक्चर्स असतात, हे लेक्चर सुद्धा आवर्जून करायचे माझ्या विद्यार्थी मित्रांनी. यामध्ये सुद्धा तुम्हाला पुरेपूर याचा फायदा तुम्हाला प्राप्त होईल. त्यानंतर जर आपण पाहिलं, संगणक आहे, त्याच्यानंतर कायदे आहेत. विशेषतः आपण बुद्धिमत्ता चाचणीच्या बाबतीत पाहिलं तर आपल्याकडे एक स्पेशल असे गणित बुद्धिमत्तेच्या रिलेटेड स्पेशल आपल्याकडे असे फॅकल्टीज आहेत. त्याच्यानंतर पूर्ण टीम आपल्याकडे याची आहे. त्यानंतर संगणक असेल, त्याच्यानंतर पोषणाच्या रिलेटेड कायदे आहेत, योजना आहेत, एकात्मिक बाल विकास हे कायदे आहेत, आणि पोषण अभियान, संगणक, हे सगळं तुमचं या ठिकाणी कव्हर अप करून दिलं जाईल. यासाठी जर विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेतलं तर आपल्याकडे ऑल इन वन नावाची एक बॅच आहे. अत्यंत कर्तबगार असं एक शिक्षक वृंद आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, म्हणजे आदरणीय गोरे सर आणि मी स्वतः ऋतुराज शिंदे. याच्यामध्ये जीके जीएस, बाल मानसशास्त्र, अध्यापन शास्त्र हे भाग याच्यामध्ये शिकवतो. त्यानंतर जीके जीएस चा पूर्ण भाग सामान्य अध्ययनाचा हे आम्ही या ठिकाणी शिकवतो. त्यानंतर आदरणीय शरद सर आहेत अंकगणित, त्यानंतर गुट्टे मॅडम आहेत मराठी व्याकरण, अवंतकर सर आहेत इंग्लिश साठी आहेत, आणि अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणजे मंगेश लोंढे सर आहेत बुद्धिमत्तेसाठी. तर अशी एकंदरीत जर टीम तुम्ही पाहिली तर ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. म्हणजे जर एकंदरीत तुम्ही मार्केटमध्ये या रिलेटेड पुस्तकं घ्यायला गेले तर हे पुस्तक निश्चित या बॅचच्या फीस पेक्षा जास्त याची किंमत राहणार आहे. प्लस आपण तुम्हाला ही बॅच ही 999 मध्ये तर देत आहोत, त्याची वैशिष्ट्य सुद्धा तुम्हाला इथं प्राप्त होतील. म्हणजे तेवढ्याच खर्चामध्ये तुम्हाला पीडीएफ सुद्धा मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला मेंटोरिंग सेशन आहेत, त्याच्यानंतर लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आहेत, आणि मागील प्रश्नांचं विश्लेषण. म्हणजे एकंदरीत ऑल इन वन प्रकारची ही बॅच, अत्यंत पॉवरफुल बॅच ही तुम्हाला पाहायला भेटते. यासाठी जरी तुम्हाला काही अडचण आली विद्यार्थी मित्रांनो, तरी तुम्ही या नंबरवरती संपर्क साधू शकता. प्लस मी असं सांगेल की जीएस बाय उत्तम गोरे हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरनं डाउनलोड करायचंय, आणि ते डाउनलोड केल्याच्या नंतर हे अशा प्रकारचं थंबनेल तुम्हाला दिसेल. तर ही बॅच तुम्ही 100% परचेस करू शकता, आणि काहीही अडचण आली तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. बाकी याच्यामध्ये फारसा काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. मात्र तुम्ही आमच्याशी जुडले जावेत, आणि या जुडण्याचा आम्हाला ही तुमच्या करिअर ऑपॉर्च्युनिटी मध्ये एक ऑपॉर्च्युनिटी, एक सेवा करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल, हा एक आमचा प्रयत्न. धन्यवाद.